गणा, मिनलताई, अरे या ना, या आत या. आज इथे कसे काय आलात? मुद्दामच आले. हा हा. तसंच महत्वाचं काम होतं. काम होतं माझ्याकडे? बसा ना, बसा तुम्ही. नको. गणा, मी पुनर्वसन केंद्रात गेले होते नंदूसाठी. पण मिनलताई, नंदूमध्ये सुधारणा होऊ शकेल आणि म्हणूनच मी त्याला पुनर्वसन केंद्रात दाखल करायचं ठरवलंय, तुझ्या मदतीने. पण मिनलताई, नंदूच्या बाबतीत असले महत्वाचे निर्णय आपणच घ्यायला हवेत गणा, कारण आपणच ते घेऊ शकतो. आपण त्याच्यावर दुर्गा मावशी इतकंच प्रेम करतो, पण आपली त्याच्यावर वेडी माया नाहीये. फक्त ते तिला कसं पटवून द्यावं फार अवघड आहे. इतकं की म्हणजे मिनलताई, त्यानं काही करशील ना रे मदत मला गणा? मिनलताई, लोकांना मदत करण्याचं व्यसनच आहे मला. आणि नंदू शेटवर तर मी लहान भावासारखं प्रेम केलंय. त्याच्यासाठी काय वाटेल ते. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. म्हातारीची समजूत घालणं माझ्याकडे लागलं. कधी करायचं दाखल? सोमवारी. चला नंदू शेट, चला चला चला. लवकर पोचायचं ना आपल्याला. हा या. चला चला या. हे गणा गणा, हा, हा आपण कुठे चालू? मिनलताईकडे. कोण कोण? अहो, तुमची मुन्नी. उशीर होतोय ना आपल्याला. चला चला चला, लवकर पोचायला पाहिजे. चला बसा. या या, हळू. सावकाश सावकाश सावकाश. मुलांनो, आपल्या घरी कसे पाहुणे येतात, हो की नाही? तसा आज आपल्याकडे सुद्धा हा एक नवीन मित्र आलेला आहे. हा, आणि हा मित्र खूप छान छान चित्र काढतो बरं का. हा, मग आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं का? बस 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 बस. आता सगळ्यांनी ओळीनं आपापल्या वर्गात चला. हा, ओळी मोडायच्या नाहीत. चला सरळ चला. आता चल अविनाश. हा, प्रदीप तू चल पुढे. हा, संजय इकडे तिकडे बघायचं नाही. चल सरळ नीट चला.
हे मुनी हे काय काय आहे? नंदू शेठ, हं. तुम्हाला खूप खूप मोठं व्हायचंय ना, हो हो म्हणूनच तुम्हाला आणलंय इथं. हं. हे म्हणे तू तू पण इथं शिकणार? आपण दोघं इथं मजा छान छान दोघं आम्ही. मुनी मुनी तू 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 रडू नको. मी मी तुला कैरी देणार देणार. हा आमचा नंदू. नंदू शेठ, या मावशी. मावशी नमस्कार करा, नमस्कार करा. आ, आ, आ. नमस्कार. या तुम्हाला छान छान शिकवतील. तुम्हाला मोठं व्हायचंय ना. हे बघ नंदूबाळ, तू आता इथंच राहायचंस, इथंच खेळायचंस. तुला की नाही भरपूर मित्र आहेत इथे. मी गाणा गाणा मी नाही मी मुनी मुनी तू 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 इथे राहणार तर मी तुम्हाला मोठं व्हायचंय ना, मग तुम्ही सांगितलेलं ऐकायचं. चला चला. नाही तू इथंच राहणार, शहाणा आहे तू. चल. अहो, मी येईन तुम्हाला भेटायला. हो येणार हा, येणार. चला. घरी हे बघ मी तुला जातो. भरपूर खेळणी देणार आहे खेळायला. मुनी ह्याला सांग हे बघ तुला चित्र काढायला आवडतात ना, मी तुला देते काढायला चित्र हा? मुनी गाडगे. याला घे. ए तू खूप मला हाडलं. ए मला नको मुनी. ए मुनी बघ पुढे घेऊन जाय. ए मुनी बघ पुढे मला ढकल रे. ए कुठे घेऊन चालले मला. ए मुनी मला नंदूला मारू नका रे. अरे अरे नंदूला मारू नका. अरे नंदूला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. बरं झालं बाई गेला तो. नाही तर काय. आय टेल यू किती भांडणं व्हायची नवरा बायकोच. पण केतकर पडले साधे भोळे. परक्या माणसाला इतकं जवळ करणं बरं नव्हे नाही. एखाद दिवशी भलतं सत्य करून बसला असता म्हणजे. शी, काय त्याचं वागणं, काय त्याचं बोलणं, सारखे आपले म्हणणी म्हणणी म्हणणी. मी सांगते सावंतबाई तुम्हाला. आले ते. या मिनलते. कसा आहे नंदू? बरं आहे. हे मात्र अतिशय चांगलं डिसिजन घेतलं तर मिनलते. इथे राहून तरी काय उपयोग त्याचा? नाही म्हणजे तिथे सुधारेल तरी की नाही? मी निघते, मला बरीच काम आहेत. नाही काय मी नाही तू बस इकडे बस बस. तुझं नाव काय नाव? राजू मी माझं नाव नंदू. नंदू. तू आई कुठे आहे तुझी? आई घरी. माझी पण घरी आई. ती आई माझी एकटी रडते. मी गेलो तेव्हा ती रडली. आमच्या घरासमोर मुन्नी राहते. मुन्नी ती मला आगोली ती. नंदू, तू का नाही जेवत आहेस? हा, ते बघ तुझे सगळे मित्र कसे जेवतायत. बघ इकडे बघ. बघ कसे छान जेवतायत सगळे. तू पण जेवणार ना? अरे जेवल्यामुळे आपल्या अंगात ताकद येते. तुला चित्र काढायला आवडतात की नाही? आवडतात ना? मग तू जेवलास की ताकद येईल छान. मग तुला खेळता येईल, चित्र पण काढता येतील. मी भरवू तुला? मी भरव. चल हे बघ. हा बघ. काय झालं? काय झालं? आई 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 आई
हे बघ, मी आईला निरोप पाठवलाय. ती तुला भेटायला येणार आहे आणि नंतर तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. मग आईला छान वाटावं म्हणून खाणार की नाही? शहाणा आहे नंदू, शहाणा आहे. गणा 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 आई कुठे? आई 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 कुठे? आई आली आली नाही. मुन्नी आई कुठे? आई मुन्नी. हे गणा, हे माझा गणा, आमचा गणा, हे गणा, ह्या गणा माझ. नंदू शेठ, जेवणाचं ताट असं फेकायचं असतं? हा, या मावशीनं किती वाईट वाटलं बघा. नाही, शहाणा आहे नंदू, हो की नाही? आई 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 हे बघा, आईने तुमच्यासाठी जेवण पाठवलंय. जेवणार ना तुम्ही? फर्स्ट क्लास जेवायचं. वा. गणा, हं? तू म्हणालास खरा, पण नंद्या खरंच रमलाय का रे तिकडे? मग तुला काय वाटलं? माझी कधी आठवण काढतो? अजिबात नाही. ए म्हातारे, तू खुश व्हायचं सोडून रडतेस काय? गणा, या पोरानं मला इतका त्रास दिलाय म्हणून सांगू. असं वाटायचं याला घरातून हाकलून द्यावा, मारून टाकावा. पण तो तिथं गेल्यावर गणा, कोणी कितीही त्रास दिला ना तरी त्याची किंमत गेल्यावरच कळते. कारण त्याची सवय झालेली असते रे.